यवतमाळ येथे गोवा आणि मध्य प्रदेश निर्मित 36 लाखाचा मद्य जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने राळेगाव तालुक्यात मध्यरात्री राबवलेल्या धडक कारवाईत गोवा व मध्य प्रदेश निर्मित देशी विदेशी मद्याची मोठी खेप जप्त केली. कागदी कॅरेटच्या बॉक्समध्ये लपवून वाहतूक केली जात असलेले एकूण 683 बॉक्स मद्य हस्तगत करण्यात आले असून सुमारे 1,05,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील प्रशांत चंदनखेडे हा दारू तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. 10 फेब्रुवारी 2026 रोजी राळेगाव अल्लीपूर मार्गावरील कमळेश्वर फाट्या जवळ सापळा रचण्यात आला. कारवाई दरम्यान अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर, टाटा योद्धा मालवाहू वाहन व किया सेल्टॉस कार अशी 3 वाहने अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये 590 बॉक्स देशी मद्य तसेच 93 बॉक्स विदेशी मद्य आढळून आले. 3ही वाहने जप्त करण्यात आली असून गुन्हा क्रमांक 56/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याने पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार व उपविभागीय डॉक्टर पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांनी RN न्यूज सोबत बोलताना या कारवाईची सविस्तर माहिती दिली. उत्पादन शुल्क आयुक्त माननीय राजेश देशमुख साहेब, त्याचप्रमाणे डायरेक्टर माननीय सूर्य साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे. आपल्याला गुप्त स्रोताकडून आपल्याला माहिती मिळाली होती की वर्धा आणि यवतमाळच्या बॉर्डरला असे डुप्लिकेट किंवा परराज्यातील मुद्देमाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्री बोडारे जे निरीक्षक आहे यवतमाळचे ते आणि आमचे DFSचे म्हणजे विभागीय भरारी पथक यांना आम्ही सूचना दिल्या. त्यांनी ते रात्री त्या ठिकाणी गस्त घातली आणि या गस्तीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल सापडण्यात आलेला असून तो गोवा निर्मित आहे आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचा देखील मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे. साधारणतः हा 1,05,00,000 मुद्देमाल आहे आणि हा मुद्देमाल आपण हस्तगत केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो महसूल आहे तो आपण वाचवलेला आहे. आणि या संदर्भात आपण संपूर्ण माहिती वर्धा जिल्ह्यातील एक्साईज डिपार्टमेंटला दिलेली असून त्यांनी पोलीस विभागाला सांगावं असं देखील आम्ही कळवलेलं आहे. कारण तो आम्हाला तिथून दिसतो आहे प्रथमदर्शनी, कारण एक गाडी पण आपण वर्धेची आपण तिथून हस्तगत केलेली आहे. त्यामुळे ही आत्तापर्यंतची कारवाई आहे. डिटेल आपण इन्स्पेक्शन म्हणा किंवा आपण शोध मोहीम आपली सुरू आहे. हा नेमका माल कोणाचा आहे, काही माहिती याची मिळू शकली आहे का आणि कुठे नेमकी ही कारवाई नेमकी कुठे झाली आहे? याचं डिटेल जे निरीक्षक आहे ते देतील, कारण त्यांच्याचकडे डिटेल आहे. ठीक आहे, यांच्याकडनं ते कट करून घ्या तुम्ही. नेमकी ही कारवाई कुठे झाली आणि हा वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बॉर्डरवर झाली. कमळेश्वर फाटा या ठिकाणी एक कंटेनर पकडण्यात आला आहे आणि एक संशयित वाहन त्याच ठिकाणी पकडलं आहे. परंतु एक वाहन वर्धेतून येत असताना वर्धा जिल्ह्यातून काही मुद्देमाल येत असताना त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. ते परत रिटर्न वर्धा जिल्ह्यात जात होतं. त्या वर्धा जिल्ह्यात जाताना बॉर्डरवरच वर्धेच्या बॉर्डरवर त्याला आम्ही पकडलेला आहे. आणि हा प्रथमदर्शनी मुद्देमाल हा वर्धा येथील अल्लीपूर येथील प्रशांत चंदनखेडे यांचा आहे हे दिसून येते.